किंवा शरीरातल्या अवयवांचं कार्य हे व्यवस्थित होत नाही. मग त्याच्यामध्ये साठच्या गाठी असतील, कॅन्सरच्या गाठी असतील, हे सुद्धा आकाश महाभूतामध्ये जे आहे अडथळा निर्माण करण्याचं कार्य असतं. किंवा नसांमध्ये ब्लॉक तयार होणे, स्मोक त्याच्यामध्ये सुद्धा त्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक तयार होतो. त्या आकाश खाली उंच बघा. आणि ह्या हाडांमध्ये जर आकाश तत्व वाढलं तर हाडात हिस्सू हाडातलं पृथ्वीचं तत्व कमी झालं आणि आकाश तत्व वाढलं की हाडात हिस्सू होतं. तर तिकडे सुद्धा हे आकाश तत्वाचं हो पाणी बघा खाली. त्याच्यानंतर पाणी हे जे श्रवण इंद्रिय म्हणजे आपण जे ऐकतो शब्द, हा जो शब्द ही जे तन्मात्रा आहे ते सुद्धा आकाश महाभूताशी संबंधित आहे. म्हणजे कानाचे जे वेगवेगळे आजार आहेत त्याच्यामध्ये हा आकाश तत्व जो आहे त्याचा फार विचार करावा लागतो. आकाश तत्वामध्ये तिथे अरे हा एसएम बघितलंय माहिती आहे मला. माहिती आहे आठवतंय मध्ये किडनी मधली जी पोकळी आहे तिथे मुक्तपणामध्ये तिथे तत्व जीवन. अरे रोड चेंज झाला त्या पद्धतीने एवढा नव्हता तेव्हा आपण. श्रवण इंद्रिय म्हणजे जे आपण शब्द ऐकतो कानाने ते ऐकू न येणे किंवा धबधबे बघा धबधबे काहीतरी मोठ्या आवाजात बोलल्यानंतर ऐकू येणे किंवा कानामध्ये काही जणांना एक आवाज येत राहतो, हे सुद्धा आकाश तत्वाशी संबंधित आहे. एवढं मी शेअर करतो आहे. स्वामीजींच्या चरणी पुन्हा एकदा हृदय मोठं फक्त आकाश तत्व जे आहे. तुम्ही जर का सांगितलं त्यामध्ये मला पण नावाने सांगायला की आकाश तत्व वाढल्यामुळे खरं हे हृदय म्हणजे वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी वगैरे ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये हृदयाचा आकार वाढल्यामुळे हृदयाला पंपिंग करायला अवघड जातं आणि त्याची ट्रीटमेंट हे असाध्यच आहे. पण त्याच्यामध्ये पंचकर्मातले काही प्रकार केले आणि वात आणि वात दोषाच्या अनुषंगाने आकाश तत्व कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला की थोडं ते कंट्रोलमध्ये येतं समजा. हाँ ठीक है. सुनील फुटबॉल श्री गुरु मौली. तो इस प्रकार से आकाश तत्व जो है उसके असंतुलन से शरीर में किस प्रकार की व्याधियां कैसी तकलीफें हो सकती हैं ये सदगुरु मौली और फिर अंत में अस्थियों के संबंध में डॉक्टर साहब ने भी बताया कि आकाश तत्व बढ़ जाने से अस्थियां जो है वो भी कमजोर हो जाती है. ये आकाश तत्व का संतुलित रहना ये आवश्यक है, ये हमने समझा. और अब जिस प्रकार से सदगुरु मौली ने कहा है उस प्रकार से आहार विहार का प्रयास करेंगे तो अनेक व्याधियों से हम बचेंगे. आइए अगले प्रश्न की ओर चलें. गणेश शेरके हैं इंदौर औरंगाबाद. शारीरिक व मानसिक आजारांवर आध्यात्मिकरित्या किती प्रमाणात फरक पडतो. इनका प्रश्न है शारीरिक और मानसिक बीमारियों पर अध्यात्म की दृष्टि से कितना फर्क पड़ता है.